बाळांनो, माझे ऑनलाईन क्लासेस आहेत. ऑनलाईन क्लासचा फायदा एवढाच होईल तुम्हाला की तुम्हाला एक लॉग इन दिला जातो याच्यामध्ये आणि त्या लॉग इनमध्ये सगळे व्हिडिओज असतात. तर तो व्हिडिओ तुम्ही कितीही वेळेस बघू शकता. पण त्याला एकच कंडिशन राहते की जोपर्यंत व्हॅलिडिटी आहे तोपर्यंतच तुम्ही बघू शकता. व्हॅलिडिटी संपल्यानंतर ते लेक्चर्स तुम्हाला दिसत नाहीत. तुमचे बोर्डाचे पेपर होईपर्यंत त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या कोर्सला पूर्ण व्हॅलिडिटी दिलेली असते बाळांनो. आज आपण 12th फिजिक्सचा चॅप्टर नंबर 9 करंट इलेक्ट्रिसिटी पाहणार आहोत बाळांनो आपण. तर मी घेतो PPT वरती. आता बाळांनो, पहिल्यांदा येतात आपला क्रिचॉफ्स लॉज येतात. मग क्रिचॉफ्स लॉजसाठी 3 टर्म समजून घेणं भरपूर गरजेचं आहे. त्यातली पहिली टर्म आहे जंक्शन. आता जंक्शन कशाला म्हणायचं? 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडक्टर्स एका पॉईंटमध्ये आले का त्या पॉईंटला जंक्शन बोलायचं. मग डेफिनेशन दिलेलीच आहे बाळांनो. एनी पॉईंट इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट वेअर 2 or more conductors are joined together is a junction. आता फॉर एक्झाम्पल बाळा, हा एक पॉईंट घेतला. या पॉईंटला 2-3 कंडक्टर्स एका ठिकाणी येतात बघा. बघा, हा पहिला कंडक्टर घेतला, याचा करंट I1 घेतला, हा पॉईंटकडे येतोय. हा दुसरा कंडक्टर, याचा करंट I2 घेतला, हा पॉईंटपासून बाहेर जातोय. आणि तिसरा कंडक्टर घेतला I3, हा कंडक्टर या पॉईंटकडे येतोय. म्हणजे आता हे 3 कंडक्टर एका पॉईंटमध्ये भेटले. हा जो पॉईंट आहे त्याला जंक्शन बोलायचं. म्हणजे हा पॉईंट जो आहे ह्याला आपण काय बोलणार? हा पॉईंट म्हणजे आपला जंक्शन पॉईंट आहे. मग बाळांनो, आता हे जंक्शनकडे आता हे करंट जे दिले, कंडक्टर्स दिले, ह्यांना अजम्पशन्स असतात. म्हणजे थोडक्यात आता ह्यांना काय बोलायचं? जे करंट्स ह्या पॉईंटकडे येतात त्यांना अरायव्हिंग करंट्स बोलायचं. आणि जे या पॉईंटपासून बाहेर जातात त्यांना लिव्हिंग करंट्स बोलायचं. हा पहिला जंक्शन. दुसरा आता लूप. एनी क्लोज्ड कंडक्टिंग पाथ इन ॲन इलेक्ट्रिक नेटवर्क इज कॉल्ड अ लूप ऑर मेस. इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये कुठलाही क्लोज्ड लूप घ्या, क्लोज्ड पाथ घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण डायग्राममध्ये ABCDE अशी नावं दिली, तर ए पासून स्टार्ट करायचं सर्किट आणि एलाच एंड करायचं, त्याला क्लोज्ड लूप बोलायचं बाळांनो. आणि तिसरा आहे ब्रँच. अ ब्रँच इज एनी पार्ट ऑफ द नेटवर्क दॅट लाईज बिटवीन 2 जंक्शन्स. तर बघा, मी ह्यांच्या डायग्राम बनवतो. तर या ठिकाणी बघा, आपण एक लूपची डायग्राम बनवू. हा एक रेजिस्टन्स, हा दुसरा रेजिस्टन्स, या ठिकाणी एक बॅटरी घेतली, या ठिकाणी रेजिस्टन्स आणि हा जोडला, आणि मधून हा एक रेजिस्टन्स घेऊन जोडला. ह्यांना नावं दिली. हे A, या ठिकाणी B, C, D, हे E आणि हे F घेतलं. आता मग कुठल्याही एका पॉईंटपासून चालू करा आणि त्याच पॉईंटला एंड करा. म्हणजे बघा, A, B, E, F, A, म्हणजे हा काय झाला? क्लोज्ड लूप झाला. किंवा B, C, D, E, B, हा काय झाला? क्लोज्ड लूप झाला. किंवा A, B, C, D, E, F, A, हा पूर्ण काय झाला? क्लोज्ड लूप झाला. पण ह्याला लूप बोलायचं. आता ब्रँच कशाला म्हणायचं? अ ब्रँच इज एनी पार्ट ऑफ द नेटवर्क दॅट लाईज बिटवीन 2 जंक्शन्स. हा पहिला जंक्शन आहे, ह्याच्यावरती 1, 2, 3 कंडक्टर्स आहेत. हा पुढे गेला, हा या ठिकाणी दुसरा जंक्शन आला. ह्या 2 जंक्शनला जोडणारं नेटवर्क म्हणजे कोण आहे? ब्रँच आहे. ह्याला ब्रँच बोलायचं. आपण पुढे जाऊ. क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ. क्रिचॉफचे 2 लॉज आहे, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ. पण ह्याच्यावरती 100% बोर्डाला क्वेश्चन येतो, CETला येतो आणि नीट JEEला सुद्धा येतो. जेणेकरून नीट, JEE आणि A ग्रुपची CET ह्याला सेकंड लॉवरती क्वेश्चन येतो, बोर्डाला सुद्धा सेकंड लॉवरती क्वेश्चन येतो. आणि B ग्रुपच्या एक निम्म्या सेटला CETला फर्स्ट लॉवरती एक्झाम्पल येतं आणि एकदम सोपं असतं. वळण एक्झाम्पल बघेपर्यंत आपण सॉल्व करू शकतो. आपण बघू क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ. यालाच करंट लॉ किंवा जंक्शन लॉ बोललं जातं. त्याचं स्टेटमेंट काय आहे? द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट्स ॲट अ जंक्शन
इन ॲन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज 0. म्हणजे काय सांगितलंय, एका जंक्शनमध्ये जेवढे करंट्स असतात त्या सर्व करंटची अल्जेब्रिक सम म्हणजे ॲडिशन इज इक्वल टू 0 हे दिलं जातं बाळांनो. आता फॉर एक्झाम्पल मी घेतो या ठिकाणी, त्याच्या अगोदर आपण साइन कन्व्हेन्शन्स बघू. आता साइन कन्व्हेन्शन्स काय म्हणलंय, द करंट्स अरायव्हिंग ॲट द जंक्शन आर कन्सिडर्ड पॉझिटिव्ह अँड द करंट्स लिव्हिंग द जंक्शन आर कन्सिडर्ड निगेटिव्ह. म्हणजे जे करंट अरायव्हिंग असतात म्हणजे जंक्शनकडे येणारे असतात ते पॉझिटिव्ह घ्यायचे, आणि जे करंट्स लिव्हिंग असतात म्हणजे जंक्शनपासून बाहेर जातात ते निगेटिव्ह घ्यायचे. फॉर एक्झाम्पल बघा, हा एक जंक्शन पॉईंट घेतला, याच्यावरती आपण 4-5 करंट घेऊ. बघा हे करंट घेतले, हा पहिला I1 करंट हा अरायव्हिंग आहे, हा पॉईंटकडे चालला अरायव्हिंग आहे. हा दुसरा करंट अरायव्हिंग आहे I2 करंट, हा तिसरा करंट लिव्हिंग आहे I3 करंट, हा चौथा करंट अरायव्हिंग आहे I4 करंट, आणि हा फिफ्थ करंट लिव्हिंग आहे I5 करंट घेतला बाळांनो. हा एक जंक्शन पॉईंट घेतला आणि त्याच्यावरती 5 कंडक्टर्स घेतले. मग स्टेटमेंट आपण काय सांगितलं, समेशन ऑफ किंवा अल्जेब्रिक सम ऑफ द करंट्स ॲट अ जंक्शन इन ॲन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज 0. ह्या जंक्शनवरती जेवढे करंट येतात ह्यांचं समेशन 0 येतं. म्हणजे आपण असं लिहू शकतो बघा, समेशन ऑफ I इज इक्वल टू 0. I इज इक्वल टू 1 टू I इज इक्वल टू n. I म्हणजे नंबर ऑफ करंट्स म्हणले बाळांनो, एक करंट ते नंबर ऑफ करंट्सपर्यंत घेऊ शकतो आपण. आता बघा ह्यालाच आपण कसं लिहिणार, मग आता I1 करंट कुठं चालला, हा पॉईंटकडे चालला, पॉईंटकडे जातो म्हणजे कसं आहे अरायव्हिंग आहे. आपण सांगतोय साइन कन्व्हेन्शनमध्ये जे करंट अरायव्हिंग आहे अरायव्हिंग म्हणजे पॉईंटकडे जाणारे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत, आणि जे करंट लिव्हिंग आहेत म्हणजे पॉईंटपासून बाहेर जाणारे आहेत ते निगेटिव्ह आहेत. हा I1 करंट हा जंक्शनकडे चालला म्हणजे अरायव्हिंग आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे I1. हा I2 करंट अरायव्हिंग आहे पॉईंटकडे चालला म्हणजे तो सुद्धा कसा आहे प्लस I2 आहे. I3 करंट हा कसा आहे लिव्हिंग आहे बाहेर चालला म्हणजे तो मायनस आहे मायनस I3. I4 करंट जंक्शनकडे चालला म्हणजे अरायव्हिंग आहे प्लस I4. I5 करंट हा बाहेर चालला म्हणजे लिव्हिंग आहे म्हणजे तो मायनस आहे मायनस I5 इज इक्वल टू 0. हा बघा आपला जंक्शन लॉ आहे किंवा क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ आहे. आता ह्याचे काही CETला आलेले एक्झाम्पल्स आपण बघू. आता बघा हे सर्किट दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हा जो I दाखवलेला आहे या ठिकाणी ह्या आयची व्हॅल्यू विचारलेली आहे. आता ह्याच्यात जंक्शन्स घ्या आणि एक 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 नावं देत चला. तर बघा I जो आपल्याला काढायचा आहे तो बघा या जंक्शनला आहे, या जंक्शनला आपण येणार त्या ठिकाणी आपल्या आयची किंमत भेटणार. हा 1.7 माहीत आहे, हा I फाइंड करायचा आहे, पण हा जो दिसतोय आपल्याला हा जी ब्रँच आहे ह्याचा आपल्याला करंट माहीत नाही, तो काढावा लागेल. मग बाळांनो कुठं करायचं, इनिशियलपासून चालू करावा. ह्या जंक्शनला A पॉईंट म्हणलं, ह्या जंक्शनला B म्हणलं, या जंक्शनला C म्हणलं, या जंक्शनला D म्हणलं आणि या जंक्शनला E म्हणलं बाळांनो. बघा आता पहिल्यांदा आपण A जंक्शन घेतला, बघा हा याचा करंट बाहेर चाललाय. आता A जंक्शनला बघा 1 एम्पियर 2 एम्पियर 3 एम्पियर आणि हा एक अननोन करंट आहे. ह्या करंटला मी IA म्हणतो थोडक्यात, किंवा बाळांनो IA म्हणतो किंवा I1 म्हणतो, मी याला I1 म्हणतो हा करंट. ह्या ब्रँचचा करंट I2 म्हणतो, या ठिकाणचा करंट I3 म्हणतो, या ठिकाणचा करंट I4 म्हणतो, आणि हा तर I आपल्याला फाइंड करायचाच आहे बाळांनो. आता हे करंट्स काढायला चला. आता A जर जंक्शन घेतला पण हा 1 एम्पियर अरायव्हिंग आहे पॉझिटिव्ह आहे 1 घेतला, हा 2 एम्पियर अरायव्हिंग आहे पॉझिटिव्ह आहे 2 घेतला, हा 3 एम्पियर अरायव्हिंग आहे पॉझिटिव्ह आहे 3 घेतला. मग हा I1 करंट कसा आहे बाहेर चालेल लिव्हिंग आहे मायनस I1 घेतला, मग त्याला मी राईट लिहितो इज इक्वल टू I1 म्हणतो. म्हणजे I1 किती आला 3 + 2 + 1 6 आला, हा I1 6 आला. आता हा B जंक्शन घ्या, B जंक्शनला हा 6 कसा आहे अरायव्हिंग आहे प्लस आहे, हा 1.2 कसा आहे लिव्हिंग आहे मायनस 1.2 आहे, आणि हा I2 कसा आहे लिव्हिंग आहे इज इक्वल टू I2 म्हणतो मी इज इक्वल टू I2. 6 - 1.2 म्हणजे किती आला I2
4.8 आला. ह्याला आपण काय घेतलं बाहेर जातोय घेतला हा I2 घेतला. त्यानंतर हा C पॉईंट घ्या. C जंक्शनला बघा हा I2 अरायव्हिंग आहे प्लस येईल 4.8. त्यानंतर 0.8 अरायव्हिंग आहे प्लस येईल प्लस 0.8. हा I3 बाहेर जातोय असं आपण समजू बाळांनो. हा बाहेर जातोय म्हणजे लिव्हिंग आहे मी त्याला इज इक्वल टू I3 म्हणतो. म्हणजे I3 की त्याला 4.8 प्लस 0.8 8 प्लस 8 1.6 येईल म्हणजे की त्याला 5.6 आला. I3 इज इक्वल टू 5.6 आला. त्याच्यानंतर पण हा डी जंक्शन घेऊ आपण. डी जंक्शनला बघा हा I3 अरायव्हिंग आहे पॉझिटिव्ह आहे किती आहे 5.6. त्यानंतर हा 0.5 लिव्हिंग आहे हा मायनस होईल 0.5 आणि I4 कसा आहे लिव्हिंग आहे इज इक्वल टू काय येईल मग I4 येईल. I4ची किंमत किती येते 5.6 मायनस 0.5 म्हणजे किती आला 5.1 आला. आता ई पॉईंट घ्या. ई पॉईंटला बघा हा 5.1 अरायव्हिंग आहे 5.1 आला. हा 1.7 लिव्हिंग आहे मायनस झाला 1.7 इज इक्वल कोण येणार आय येणार. 1 मधून 7 गेले जात नाही. इंडेक्स घेतला एक हातच्या घेतला एक आपण कॅरी घेतला 11 झाले. हे 11 मधून 7 गेले किती उरले 4 पॉईंट. जो कॅरी घेतला जो देऊन टाकला 1 + 1 2 5 - 2 किती आले 3 आले. म्हणजे आईची किंमत काय येणार आपली 3.4 येणार आहे. बघा बाळांना पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. आता पण एवढं डिटेलमध्ये सॉल्व करून बसायची गरज नाही. ज्यावेळेस असं लाईनिंगचं एक्झाम्पल येणार आहे त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवायची जे करंट्स आतमध्ये जात आहेत ते पॉझिटिव्ह घ्या जे बाहेर जात आहेत ते निगेटिव्ह घ्या. म्हणजे बघा आता 1 एम्पियर आतमध्ये येतोय प्लस 2 अरायव्हिंग आहे प्लस 3 अरायव्हिंग आहे प्लस. त्याच्यानंतर हा 1.2 आहे लिव्हिंग आहे -1.2. त्यानंतर हा 0.8 अरायव्हिंग आहे प्लस 0.8. त्यानंतर 0.5 लिव्हिंग आहे -0.5. नंतर हा 1.7 लिव्हिंग आहे -1.7. हा I लिव्हिंग आहे -I इज इक्वल टू 0. मायनस आय राईटला जाऊन प्लस होणार करा ह्यांची ॲडिशन. पहिल्यांदा प्लसवाले करा 1 + 2 + 3 6 प्लस 0.8 6.8 मायनस. आता मायनसवाले करा 1.2 - 0.5 - 1.7 म्हणजे किती आहेत बाबा 1.2 आणि 0.5 1.7 आणि 1.7 किती आलं 3.4 आलं इज इक्वल टू आय आलं. 6.8 - 3.4 8 - 4 4 आलं पॉईंट 6 - 3 3 आलं इज इक्वल टू आय आलं. म्हणजे आयची व्हॅल्यू किती आली 3.4 आली. असं म्हणून डायरेक्ट सॉल्व करायचं. हा लाईन प्रॉब्लेम आहे. यात कुठली डायग्राम दुसरी दिलेली नाही म्हणजे स्क्वेअर दिलेलं नाही ट्रँगल दिलेलं नाही किंवा सर्क्युलर सेक्शन दिलेलं नाही. तसे सेक्शन जर दिले तर आपल्याला एक एक जंक्शन घेऊन सॉल्व करत जावा लागतो. पण ह्या लाईन डायग्रामला याची गरज नाही. जे अरायव्हिंग आहे ते पॉझिटिव्ह घ्या जे लिव्हिंग आहे ते निगेटिव्ह घ्या डायरेक्ट उत्तर काढा बाळांनो. आता आपण पुढलं एक्झाम्पल बघू. आता हे दुसरं हे सुद्धा लाईन डायग्राम आहे सेम घ्या बाळांनो. कुठला जंक्शन घ्यायची गरज नाही. काय येईल आता 3 एम्पियर अरायव्हिंग आतमध्ये येतोय म्हणजे तो काय घेतला प्लस घेतला 3. हा 4 एम्पियर आतमध्ये येतोय अरायव्हिंग आहे +4 घेतला. हा 0.8 बाहेर चालला लिव्हिंग आहे -0.8 घेतला. हा 1.2 आतमध्ये येतोय अरायव्हिंग आहे +1.2 घेतला. हा 1.6 आतमध्ये येतोय अरायव्हिंग आहे +1.6 घेतला. हा 2.4 बाहेर चालला लिव्हिंग आहे -2.4 घेतला. हा I लिव्हिंग आहे बाहेर चालला लिव्हिंग आहे -I घेतला इज इक्वल टू 0. हा -I हा राईटला जाऊन प्लस होईल. ह्यांची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करा. पहिल्यांदा ॲडिशन करू बघा 3 + 4 7 7 + 1.2 8.2 + 1.6 8.2 + 1.6 8 9.8 आला 9.8 मायनस हा 0.8 आणि 2.4 किती येतील 3.2 येतील. हा 3.2 इज इक्वल टू आय आला. तर आयची किंमत किती येते बघा
8मधून 2 गेले 6.9मधून 3 गेले 6 म्हणजे की त्याला 6.6 एम्पियर आला बाळांनो. फुल एक्झाम्पल बघा. आता बघा हे कॅल्क्युलेशन आहेत बरं का, याच्यामध्ये एखादं कॅल्क्युलेशन चुकून राहू शकता. कॅल्क्युलेशन्स फक्त व्यवस्थित करत चला. आता बघा फुल ही सुद्धा लाईन डायग्रामच आहे, सेम आहे सगळ्या बाळांनो. जे अरायव्हिंग आहेत ते पॉझिटिव्ह घ्या, जे लिव्हिंग आहेत ते निगेटिव्ह घ्या. पण या ठिकाणी बघा, या ठिकाणी आय दिला आहे, आयची किंमत फाईंड करायला सांगितली बघा. 1.5 अरायव्हिंग आहे प्लस आला, 1.1 अरायव्हिंग आहे प्लस आला, हा आय लिव्हिंग आहे मायनस आय आला. त्यानंतर हा 0.4 लिव्हिंग आहे मायनस 0.4 आला, हा 0.9 लिव्हिंग आहे मायनस आला 0.9 आणि हा 1 लिव्हिंग आहे मायनस 1 आला इज इक्वल टू 0. आता बाळांनो बघा, हा मायनस आय हा राईटला जाऊन काय होईल, प्लस होईल. 1.5 प्लस 1.1 किती आलं, 2.6 आलं मायनस हा 0.4 आणि 0.9 किती आलं 1.3 आणि 1 2.3 आला मायनस 2.3 इज इक्वल काय आला, हा आय आला. म्हणजे आयची किंमत किती आली 2.6 मायनस 2.3 म्हणजे किती आले 0.3 एम्पियर आला. ह्याचा करंट किती आला 0.3 एम्पियर आला. पुढलं एक्झाम्पल बघा. आता बघा या ठिकाणी डायग्राम दिलेले, हा काय दिला एक सेक्शन दिलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये प्रत्येक जंक्शन घेणं हे कंपल्सरी आहे. आपण ह्यांना नावं देऊ बघा. ह्याला ए जंक्शन म्हणलं, याला बी म्हणलं, याला सी म्हटलं, याला डी म्हटलं, याला ई म्हटलं आणि याला एफ म्हटलं. आता बाळांनो बघा, प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी करंट नाही त्या ठिकाणी दिला जातो बघा. या ठिकाणी करंट भेटणार आपल्याला कुठला असणार I1 करंट. या ठिकाणी करंट घेऊ आपण I2 करंट. हा 2 आहे, हा तर एम्पियरच काढायला सांगितलं आपल्याला. एम्पियरचं म्हणजे ॲमीटरचं रिडिंगच विचारलेलं आहे बाळांना आपल्याला. मग इकडे जायची गरजच नाही, आपण फक्त हा खाल्ला सेक्शन घेऊ बाळांना. हा ए जंक्शन घेऊ, त्यानंतर बी घेऊ आणि त्यानंतर सी घेऊ. एची किंमत भेटून जाईल. जर ए पॉईंट घेतला, त्याच्यानंतर ए पॉईंट घेतला, त्यानंतर जर ई पॉईंट घ्यायचा म्हणलं तर ई पॉईंटला 2 अननोन येणार बघा. हा ए अननोन येणार आणि हा ई डी अननोन येणार. 2 अननोन आहेत, आपण सॉल्व्ह करू शकत नाही. पॉईंट घेताना असं घ्यायचं की एक अननोन येईल. मग बघा ए घेतला, त्याला हा एक अननोन आहे सॉल्व्ह होतोय. एफ घेतला, हे दोघं माहीत आहे, तिसरा अननोन भेटल. ई घेतला, हा माहीत झाला, पण ए आणि ई डी 2 अननोन आले, भेटू शकत नाही. मग दुसरं घ्यावं. ए घेतला, हा I1 भेटला, बी घेतला, I2 घेतला भेटला, सी जर घेतला I2 भेटतोय, हा 5 माहिती आहे एम्पियर भेटून जाईल. पहिल्यांदा जंक्शन कुठला घेणार आपण, हा ए जंक्शन घेतला बाळांनो. चला आता ए जंक्शनला बघा. ए जंक्शनला हा 11 एम्पियर अरायव्हिंग आहे, म्हणजे तो काय आला पॉझिटिव्ह आला. हा 3 कसा आहे लिव्हिंग आहे -3 आला. हा I1 कसा आहे लिव्हिंग आहे -I1 आला इज इक्वल टू 0. हा -I1 आहे, राईटला जाऊन प्लस होईल म्हणजे काय आला I1 इज इक्वल टू 11 - 3 म्हणजे किती येतील बघा बरं. 11 - 3 8 येतील. म्हणजे काय आला I1 8 एम्पियर आला. त्यानंतर बी जंक्शन घ्या. बी जंक्शनला I1 कसा आहे अरायव्हिंग आहे, म्हणजे किती येईल 8 येईल. नंतर 5 कसा आहे लिव्हिंग आहे -5. त्यानंतर हा I2 कसा आहे लिव्हिंग आहे -I2 इज इक्वल टू 0. I2 राईटला घेऊन जा प्लस होईल. मग I2 इज इक्वल किती आला 8 - 5 किती आले 3 आले. मग I2 3 आला. आता सी जंक्शन घ्या. सी पॉईंटला I2 कसा आहे अरायव्हिंग आहे पॉझिटिव्ह आला. हा 5 कसा आहे लिव्हिंग आहे मायनस आला. आता मला हा जो ए आहे ना, आपण ह्याला लिव्हिंग घेऊ. लिव्हिंग ए घेतला म्हणजे काय आला -A इज इक्वल टू 0 आला. हा -A राईटला नेला काय होईल प्लस होईल. म्हणजे काय ए इज इक्वल टू 3 - 5 की त्याला -2 एम्पियर आला. म्हणजे ए ॲमीटरची व्हॅल्यू किती आली -2 एम्पियर आली. पण तो का जातो सी कडून डी कडे जातो, त्यावेळेस मायनस आहे. म्हणजेच घेतलेलं डायरेक्शन आपलं चुकीचं, हे अपोजिट आहे. म्हणजे ॲमीटर हा ई कडून सी कडे येतोय 2 एम्पियर. चला पुढलं घ्या एक्झाम्पल. हा का बा सेम एक्झाम्पल दिलं. काय दिलंय इन द फॉलोइंग नेटवर्क I1 -0.4. I1 पुढे बघा इथं आहे -0.4 एम्पियर
I4 1 एम्पियर, I4 बघा इथं आहे, I4 आहे 1 एम्पियर, I5 0.4, I5 कुठे बघा इथं आहे, हा किती आला 0.4 आला. तर I2, I3 आणि I6 यांच्या किमती विचारलेल्या आहेत. आता बाळांनो आपल्याला जे काढायचे त्यांना मी गोल करतो. हा I2 फाईन करायचा आहे, हा I3 फाईन करायचा आहे आणि हा I6 फाईन करायचा आहे. मग असा जंक्शन घ्यायचा की त्याला एकच अननोन आहे. आता बाळांनो बघा आपण नावं देऊ. ह्या जंक्शनला आपण ए नाव दिलं, या जंक्शनला बी नाव दिलं, याला सी दिलं आणि याला डी दिलं. आता बाळांनो बघा जर आपण ए जंक्शन घेतला, I5 माहीत आहे, I4 माहीत आहे, I3 भेटून जाईल. नंतर जर आपण डी जंक्शन घेतला, I5 माहीत आहे, I6 भेटून जाईल. नंतर आपण जर बी जंक्शन घेतला, I4 माहीत आहे, I1 माहीत आहे, I2 भेटून जाईल. किंवा सी जंक्शन घ्यावा, I6 माहीत होतोय, I1 माहीत आहे, I2 माहीत नाही, I3 तून माहीत होतोय. सी घेतला तर I2 भेटेल बाळांनो. मग पहिल्यांदा मी ए जंक्शन घेतो. ए जंक्शन घेतला बघा, I5 बाहेर चालला म्हणजे लिव्हिंग आहे, म्हणजे काय येणार मायनस येणार, म्हणजे I5 ची किंमत किती आली -0.4 आली. त्याच्यानंतर एला बघा, I4 कसा आहे आतमध्ये येतो, मी अरायव्हिंग आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे, काय येईल +1 येईल. नंतर I3 हा कसा आहे आतमध्ये येतोय म्हणजे हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे काय येईल +I3 = 0 आला. I3 ची किंमत काढा, I3 = -0.4 + 1 किती आले 0.6, हे राईटला गेले मायनस झाले, -0.6 एम्पियर आला. हा कोण भेटला आपल्याला I3 ची किंमत भेटली बाळांनो. डायरेक्शन आहे अशाच ठेवायची, ऑप्शनमध्ये हा मायनस दिलेला असतोय. त्याच्यानंतर आपण जंक्शन कुठला घेतोय डी घेतोय, डी जंक्शन घेतो. डी जंक्शनला I5 कसा आहे अरायव्हिंग आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे म्हणजे 0.4 आहे. डी जंक्शनला I6 कसा आहे लिव्हिंग आहे बाहेर चालला म्हणजे निगेटिव्ह आहे, -I6 = 0. I6 मायनस आहे राईटला ह्या प्लस होईल, काय आलं I6 = 0.4 एम्पियर आला. ही I6 ची किंमत भेटली. नंतर आता बी हा जंक्शन घ्या. बी ह्या जंक्शनला I4 कसा आहे बाहेर चालला म्हणजे लिव्हिंग आहे, -1 आला. हा I1 बघा इकडून बघा बी कडे येतोय म्हणजे अरायव्हिंग आहे म्हणजे हा प्लस आला, प्लस त्याची किंमत किती आहे -0.4 ब्रॅकेटमध्ये लिहा. I2 हा कसा आहे पॉईंटकडे येतोय म्हणजे अरायव्हिंग आहे, अरायव्हिंग म्हणजे कसा पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय प्लस I2 = 0. I2 इथंच राहू द्या, हा -1 प्लस इंटू मायनस मायनस, -1 -0.4 काय -1.4 आला, हा राईटला गेला प्लस झाला म्हणजे I2 = किती आला 1.4 एम्पियर आला. मग बघा ज्याप्रमाणे ते विचारले त्याप्रमाणे किमती बघायच्या. कोण विचारला I2, I3 अँड I6. I2 1.4 एम्पियर, I3 -0.6 एम्पियर आणि I6 0.4 एम्पियर. चला पुढलं घ्या. 5 currents carrying conductors meet at a point O as shown in figure. The magnitude and direction of the current in conductor OP is. आता मला हे डायग्राम दिलेलं आहे, याच्यामध्ये हा OP कंडक्टर दिलाय का, ह्याचा करंट विचारलाय आणि त्याची डायरेक्शन आपल्याला माहित पाहिजे बाळांनो. आता डायरेक्शन म्हणजे O कडून P, हा O कडून P कडे येतोय की P कडून O कडे जातोय. आपण एक बाळांनो कन्सिडर करू, आपण काय कन्सिडर केलं, हा O कडून P कडे जातोय म्हणजे बाहेर चालला आणि ह्याला करंट मी I म्हणतो. जर ह्या I ची किंमत पॉझिटिव्ह आली तर घेतलेली डायरेक्शन बरोबर आहे म्हणायचं, I ची किंमत जर निगेटिव्ह आली तर घेतलेली डायरेक्शन अपोजिट आहे म्हणायचं. म्हणजे आता आपण घेतले काय O कडून P कडे जातोय, पण ह्याची किंमत जर निगेटिव्ह आली तर आपण P कडून O कडे जातोय म्हणायचं. घ्या आता बाळा O जंक्शनला हवा 10 एम्पियर आतमध्ये येतोय, अरायव्हिंग आहे प्लस आहे, 6 बाहेर चालला मायनस आहे, 5 आतमध्ये येतोय प्लस आहे, I बाहेर चालला मायनस आहे, I बाहेर चालला मायनस आहे, हा 2.5 आतमध्ये येतोय प्लस आहे,
हा 10 घेतला आपण इज इक्वल टू 0. चला बघा बरं, हा 10 मायनस 6 किती येतील 4. 4 प्लस 5 किती आले 4 प्लस 5 9. 9 प्लस 2.5 म्हणजे किती आले 11.5 इज इक्वल टू, हा मायनस आहे राईटला जाऊन काय होईल प्लस होईल, म्हणजे आईची किंमत किती आली 11.5 ॲम्पियर आली. आणि हा पॉझिटिव्ह आला म्हणजे घेतलेली डायरेक्शन आपली बरोबर आहे. म्हणजे आईची किंमत किती येणार आहे बाळांनो 11.5 ॲम्पियर आणि त्याची डायरेक्शन कशी असणार आहे O to P असणार आहे. चला तर या पुढला अजून एक्झाम्पल, शेवटचं एक्झाम्पल असं बाळा दुसरा लागतोय शेवटचं एक्झाम्पल. इथे तीच कंडिशन दिली आहे बाळांनो. काय म्हणलंय 5 currents carrying conductors meet at a point P as shown in figure. The magnitude and direction of the current in conductor PQ is. हा जो PQ कंडक्टर दाखवलेला आहे ह्याचा करंट आणि त्याची डायरेक्शन विचारलेली आहे. आता समजा बाळांनो आपण इथं सुद्धा कन्सिडर करू की हा जो PQ आहे हा बाहेर चाललाय, हा बाहेर चालला, ह्याला करंट I घेतलं. ह्या आयची किंमत जर पॉझिटिव्ह आली तर डायरेक्शन कशी असणार P पासून Q कडे असणार. आणि जर ह्या आयची किंमत निगेटिव्ह आली तर डायरेक्शन कशी असणार Q कडून P कडे असणार. चला जंक्शन लॉ अप्लाय करा. 5 ॲम्पियर अरायव्हिंग आहे प्लस आला, हा 4 ॲम्पियर अरायव्हिंग आहे प्लस आला, हा 3 ॲम्पियर लिव्हिंग आहे मायनस आला, हा 5 ॲम्पियर लिव्हिंग आहे मायनस 5 आला, आय लिव्हिंग आहे मायनस आय आला इज इक्वल टू 0. हा 5 प्लस 4 9, 9 मायनस 3 6, 6 मायनस 5 1 आला, 1 इज इक्वल टू मायनस आय राईट जाऊ द्या प्लस होईल. या आयची किंमत किती आली 1 ॲम्पियर आली आणि पॉझिटिव्ह आली म्हणजे घेतलेली डायरेक्शन आपली बरोबर आहे बाळांनो. आपण पुढल्या लेक्चरला सेकंड लॉ बघणार आहोत बाळांनो.